मी सुशील कुलकर्णी, आपण पाहता ॲनालायझर। आज एक प्रश्न घेऊन मी येतोय। अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री यांच्यावर राज्यातलं आणि केंद्राचं सरकार मेहरबान आहे का? अनिल देशमुखांच्या विषयामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं टाळलं जातं आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे। अनिल देशमुखांनी एक पत्र जाहीर केलंय, ते पत्र तुम्ही आता बघत आहात। त्यात अनिल देशमुख आपल्या पत्रात म्हणतात की मी ईडीच्या कारवाईविरोधात दाखल केलेली याचिका न्यायालयानं स्वीकारली आहे आणि त्यावर निर्णय झाल्यावर मी ईडीच्या चौकशीसाठी जायचं की नाही याबाबत निर्णय घेईल। सीबीआयच्या बाबतच्या सगळ्या याचिका फेटाळल्या आहेत, पण ईडीच्या चौकशीबाबतची याचिका अजूनही न्यायालयानं स्वीकृत करून ती निकालासाठी प्रलंबित आहे। हे पत्र लिहित असताना अनिल देशमुख कुठे होते असा प्रश्न सतत विचारला जात होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर अखेर महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेलं आहे। महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांनी अनिल देशमुख असल्याचं, ते महाराष्ट्रात असल्याचं सांगताना एक विशेष उल्लेख आपल्या बातमींमधून केला आहे आणि तो उल्लेख म्हणजे अनिल देशमुख त्यांच्या सरकारी निवासस्थानी म्हणजे ज्ञानेश्वरीवर उपस्थित होते। माझा प्रश्न असा आहे की अनिल देशमुख हे आता राज्याचे माजी गृहमंत्री आहेत, विद्यमान गृहमंत्री नाहीत। असा एखादा सामान्य व्यक्ती जो फक्त आता पदावरती आमदार म्हणून आहे, विधानसभेचा सदस्य म्हणून आहे, त्या व्यक्तीला अशा चौकशांना हजर राहायचं की नाही याची मुभा देता येऊ शकते का? सीबीआय ही तपास यंत्रणा, ईडी ही तपास यंत्रणा एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलवते तेव्हा त्यानं हजर राहायचं की नाही याबाबतचा निर्णय त्या व्यक्तीला घेता येऊ शकतो का? मुळात सीबीआयची कारवाई टाळावी यासाठी अनिल देशमुखांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की याबाबत राज्य सरकारने एक याचिका दाखल केली होती आणि बदल्याबाबतच्या प्रकरणाचा तपास करू नये असं सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती, पण तीही विनंती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे आणि तपास झाला पाहिजे असाच संदेश दिला आहे। याबाबतच्या दोन्हीही याचिका म्हणजे राज्य सरकारची याचिका देखील सुप्रीम कोर्ट फेटाळून लावतं, अनिल देशमुखांची याचिका देखील फेटाळून लावतं। ही चौकशी जी होते आहे ती सुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशाने होते आहे, म्हणजे प्राथमिक चौकशी करून आवश्यक वाटल्यास गुन्हे दाखल करावेत या आदेशाची ती अंमलबजावणी आहे। न्यायालय आदेश देतं चौकशी करावी, आवश्यक वाटल्यास गुन्हे दाखल करावेत, त्यानुसार सीबीआय सारखी यंत्रणा चौकशी प्रारंभ करते। त्यानंतर ही चौकशी होऊ नये यासाठी याचिका दाखल होतात, या याचिका देखील न्यायालय फेटाळून लावतं, तरीही अनिल देशमुख अजूनही हजर होत नाही। ईडी सारखी म्हणजे प्रवर्तन निदेशालयासारखी संस्था 5 समन्स जारी करते, तरीही अनिल देशमुख हजर राहत नाही। उलट ते पत्र काढतात आणि सांगतात की न्यायालयाच्या निकालानंतर मी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे। सहकार्य करायला हे का आमच्या घरचं, ईडीच्या घरचं, सीबीआयच्या घरचं लग्न आहे का की तुम्ही पत्र पाठवून कळवताय की तुमच्या कार्यात माझं सहकार्य लागलं तर मी द्यायला तयार आहे? मुळात चौकशीला बोलवलेलं आहे ते तुमचे अपहार दिसत असल्यामुळे बदलीमध्ये पैसे घेतलेत, वसुली झाली आहे, वाझेंच्याकडून वसुली केली गेलेली आहे। अँटिलियाचं प्रकरण तर वेगळंच आहे, त्यातला हेतू सगळे अजून स्पष्ट व्हायचे राहिलेत। असं असतानाही पत्र पाठवून एक संशयित आरोपी मी न्यायालयात जातो आहे असं म्हणतो। ईडी ही शांत बसते, सीबीआय ही शांत बसते, केंद्र सरकारही शांत बसतं, राज्य सरकार तर शांत बसणारच आहे। एका संशयित आरोपीला इतक्या वेळेला अभय देणं
हे एवढं गोष्ट तुम्ही सामान्य माणसासोबत केली असती का? म्हणूनच प्रश्न निर्माण होतोय की अनिल देशमुखांच्यावरती केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही सरकारं मेहरबान आहेत का? की अनिल देशमुखांच्या आडून कुठल्या डील केल्या जात आहेत? या पॉलिटिकल डील आहेत की नॉन पॉलिटिकल डील आहेत? काय स्वरूप आहे सगळं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की अनिल देशमुख ज्ञानेश्वरी या सरकारी निवासस्थानी आहेत अशी बातमी छापताना त्यांनी अजून काही महिने उलटून गेले तरीही ज्ञानेश्वरीचा ताबा का सोडलेला नाही? हा प्रश्न कोणीच विचारत नाही का? एका माजी मंत्र्याला किती दिवस आपल्या सरकारी निवासस्थानी राहता येतं? ती त्याचं भाडं भरतायत का? त्यांना का सोडण्यात आलेलं नाही आहे? नव्या मंत्र्यांना का ती जागा देण्यात आलेली नाही आहे? का हे निवासस्थान तसंच ठेवलेलं आहे? हा प्रश्न कोणीच कधीच विचारायचा नाही का? म्हणजे उद्या तुम्ही माझ्यावर केस केली तर मी माझ्या सोयीनी चौकशीला हजर राहणार आहे का? अहो किती त्रास दिला जातो. एखाद्या माणूस चौकशीला नंतर वॉरंट काढलं जातं, अजामीनपात्र वॉरंट काढलं जातं. अशा सगळ्या प्रक्रिया होणार नसतील तर सामान्य माणसाचा या प्रक्रियेवरचा विश्वासच उडून जाईल. म्हणूनच अनिल देशमुखांना दोन्ही सरकारं वाचवतायत का, मेहरबान आहेत का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अनिल देशमुखांना वाचवण्यापेक्षा त्यांची चौकशी करून या प्रकरणातली वस्तुस्थिती समोर आणणं आवश्यक आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे. या प्रश्नावर सातत्यानं आपण प्रश्न विचारतच राहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.